चला तर मंडळी, आज बनवूयात ताज्या मटारची कुरकुरीत भजी। भजी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ताजे मटार, हिरवी मिरची, ओवा, जिरे, लसूण, आलं, थोडं पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची। तयार झालेली पेस्ट बाजूला ठेवायची। त्यानंतर भज्यामध्ये टाकण्यासाठी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घ्यायचे। त्याचबरोबर इथे आपल्याला एक आलू घ्यायचा आहे, त्याचं साल काढून घ्यायचं। साल काढल्यानंतर खिसणी घ्यायची आणि मोठ्या खिसणीने हा आलू लांब सडक असा खिसून घ्यायचा। खिसून झाला की खिसलेला आलू पाण्यामध्ये घालायचा, 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर ग्राइंड केलेली पेस्ट बाउलमध्ये काढून घ्यायची। त्यामध्ये कट केलेला कांदा, खिसून घेतलेला आलू टाकून घ्यायचा आहे। पाव चमचा बेसन पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि भरपूर असा कट केलेला कोथिंबीर घालायचा आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर या भज्याच्या मिश्रणामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा। मिक्स झाल्यानंतर या मिश्रणाची लगेच आपल्याला भजी बनवायची। तर भजी तळण्यासाठी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं। तेलामध्ये भजी सोडून घ्यायची। सोडल्यानंतर ही भजी तेलामध्ये सतत अशी मिक्स करत हाय टू लो फ्लेमवर छान गोल्डन रंगाची तळून घ्यायची। बघू शकता, अगदी मस्त कुरकुरीत अशी आपली ताज्या मटारची भजी तळून झाली। इथे मी सर्व भजी तळून घेतली। तळलेली भजी बघू शकता, खूप मस्त कुरकुरीत तळून झालेली आहे। चवीला तर ही भजी खूपच छान लागतात। तर तुम्ही पण ही भजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका।